नमस्कार, प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याचे भरीत करून दाखवणार आहे। जी लोक वांगी खात नाहीत ती सुद्धा आवडीने खातील अशी पद्धत दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी 2 वांगी घेतलेले आहेत। त्या वांग्यांना मी कट करून घेते मध्ये। असं कट केल्यामुळे वांग्यामध्ये जर काही अळी असतील किंवा किडी असतील ते आपल्याला दिसून येतात। आता मी वांग्यांना पुन्हा थोडं थोडं कट करून घेणार आहे। वांग्यामध्ये मी लसूण भरून घेते। लसूण भरल्यामुळे आपल्या जे वांग्याचं भरीत बनवणार आहोत त्याला छानपैकी चव येणार। अशा पद्धतीने वांग्यामध्ये लसूण भरून घ्यायची। या सर्व जिऱ्यामध्ये मी लसूण भरून घेते। हे पहा, वांग्यामध्ये मी लसूण भरून घेतलेली आहे सर्व बाजूला। आता याच्यामध्ये मी मिरची सुद्धा भरून घेणार आहे। अशा पद्धतीने मिरची भरून घ्यायची आणि या पद्धतीने या वांग्याला सुद्धा लसूण आणि मिरची मी भरून घेणार आहे या कट केलेल्या भागामध्ये। हे पहा, या वांग्याला आता मी तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे कसं वांग छानपैकी भाजलं जाणार। सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं। तर इथे मी माझ्याजवळ एक जाळी आहे, त्या जाळीवर मी वांगी भाजून घेते। वांगी चांगली भाजून घ्यायची, एकदम ती नरम झाली पाहिजे। त्याचं साल निघेल इतपत आपण भाजून घ्यायची। 5-5 मिनिटांनी असं परतून घ्यायचं। एक बाजू चांगली गरम झाली की दुसऱ्या बाजूला असं परतून घ्यायचं। वांगी छानपैकी भाजून झालेली आहे। आता त्याच्यावरच्या मी साली सुद्धा काढून घेते। वांग्यावरचे सर्व साली काढून झालेले आहेत। आता माझ्याजवळ काटा चमचा आहे त्याने आपण याला मॅश करून घेऊया। पूर्ण असं मॅश करून घ्यायचं, एकदम बारीक करून घ्यायचं। वांगी पूर्णपणे मॅश करून झालेले आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथं पॅन मध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेते। तेल गरम झालेले आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकून घेते। जिरं चांगलं आता फुललेलं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घेते। कांदा चांगला नरम करून घ्यायचा। कढीपत्ता टाकून घेते आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या मी अशा ठेसून घेतल्या त्या टाकून घेते। लसूण सुद्धा छानपैकी नरम करून घ्यायची। 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले ते टाकून घेते। टोमॅटो सुद्धा छानपैकी असा नरम करून घ्यायचा। टोमॅटो आता नरम झालेला आहे। आता आपण जे मॅश केलेलं वांग आहे ते टाकून घेऊया। आता आपण हे वांग परतून घेऊया। आणि आता आपण मसाले टाकून घेऊया। इथं घरगुती लाल तिखट आहे ते 1 चमचा टाकून घेते। कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते। आणि आता आपण हे परतून घेऊया। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा मी परतून घेते। चटकदार आणि चटपटीत वांग्याचं भरीत खायला तयार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।